त्याचबरोबर योद्धा करिअर अकॅडमीचे घणसोलीचे संस्थापक आदरणीय अमोलजी दळवी सर यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय। त्यांचंही करूया मात्र या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। आदरणीय अमोलजी दळवी सरांचं इथे शुभागमन झालंय। योद्धा करिअर अकॅडमी घणसोलीचे मात्र अनेक तरुणांना ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं गाईड्स केलं आणि अनेक तरुणांचं मात्र भविष्य ज्याने घडवलेलं आहे ते आदरणीय अमोलजी दळवी सर यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय। त्यांचंही करूया सहर्ष स्वागत। जाऊया मॅचकडे आणि तिथे जोडली जातील शैलेश जाधव सर। थँक्यू। त्याचबरोबर रुळे वैभव रुळे टीम आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह वरती पाठवायचा आहे, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। या रुळे वैभव रुळे टीम आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। इथून पाहायला गेलं तर मॅच आणखी एक महत्त्वपूर्ण आपल्याला रंगताना पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती मात्र भगवान यांना पाहतोय, अजय यांना मात्र बॅटमधून एकदा मात्र येताना पाहायला मिळाली। आता ऑन स्ट्राईक फलंदाज आहेत, अजयला पाहतोय इथे अजय पाटील, आणखी एक महत्त्वपूर्ण फलंदाज, आणखी एक मात्र या संघटनेमधील आणखी एक जबरदस्त टीम मात्र पाहायला मिळते। हो, चपलता मात्र पाहायला मिळाली। तोपर्यंत मात्र बॅकवर्ड डिझाईनमध्ये काऊ कॉर्नरमध्ये मात्र थँक्यू। तदनंतर मात्र आपण या ठिकाणी रुळे वैभव रुळे संघाचे संघनायक विनायकजी शिंदे या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान राहिलं, त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये शिरकत केली आहे। त्यांना दिलं जाईल या स्पर्धेची एक चमचमती ट्रॉफी म्हणून भेट आणि त्यांचा सत्कारही त्यांचे संघनायक आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मानही करतोय आणि सत्कारही करतोय। विनायकजी शिंदे आपली टीम या ठिकाणी आली, खेळली आणि नक्कीच या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। सन्माननीय श्री मुकुंदराव घोडे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। थँक्यू। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ओव्हर टू कॉम्बॉक्स। सात धावा धपलकावरती आपल्याला आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात इथे। हो, चांगला फटका, चांगला टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार बॉल, सीमारेषा पार, स्ट्रेट ड्राईव्ह, परफेक्ट पात्र मात्र पाहायला मिळाला। अजय यांच्या बॅटमधून आल्या धावा 6 षटका। सहा धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते, त्या 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात इथे। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि किरण मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळते। ऑन स्ट्राईक मात्र सुमित घराळे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने आज दिवसभरामध्ये 2 सामनावीर पुरस्कार ज्याच्या मात्र नावावरती आहेत। पण पहिलाच बॉल फेस करताना मात्र पाहायला मिळतात, गिरकी घेतली होती, फिरकी घेतली होती, उंच माझा झोका घेत बॉल मात्र अगदी हवेमध्ये बॉल जास्त वेळ तरंगतो ना त्यावेळी मात्र झेल सुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तेच मात्र तिथे पाहायला मिळालं। एकदा मात्र येताना पाहायला मिळाली, परंतु अजय यांनी मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय, कारण चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे। 14 धावा धावपलकावरती दुसऱ्या षटकातील पहिला बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळाला। किरण कांबळे परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर तिथे मात्र केला गेलाय। तोपर्यंत मात्र इथून पहिल्यांदा फाईनमध्ये मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांवरती मात्र समाधान मात्र मानावा लागेल आपल्याला पाहायला गेलं तर। आणि या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा। आपण पाहायला गेलं तर मामा सर्वांचे लाडके आदरणीय युवा उद्योजक श्री भरतदादा कांबळे आणि त्याचबरोबर रोहितदादा पाटील यांचं मात्र शुभागमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहायला गेलात तर योद्धा करिअर अकॅडमी घणसोलीचे सर्वा अमोलजी दळवी सर यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतंय।
अनेक जणांचा मात्र करिअर घडवणारे तुम्हा सर्वांचे लाडके सर आदरणीय अमोल दळवी सर, योद्धा करिअर अकॅडमी घणसोलीचे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबर आदरणीय युवा उद्योजक भरतदादा कांबळे आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रोहितदादा पाटील, या सगळ्यांचं मात्र आपण करूया मात्र या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं मात्र आगमन झालेलं आहे ते भरतदादा कांबळे युवा उद्योजक, आदरणीय रोहितदादा पाटील मुंबई पोलीस आणि अनेक तरुणांचं मात्र करिअर ज्यांनी घडवलेलं आहे ते योद्धा करिअर अकॅडमीचे घणसोलीचे सर्वे सर्वा अमोल दळवी सर यांचा इथे मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया मात्र सरचे स्वागत. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. मोठी धावा संख्या इथे मात्र जमवण्यामध्ये यशस्वी झालेत. अजय काय फलंदाजी केली. प्रत्येक मॅचमध्ये आपण सुमित घराले याला मात्र खेळताना पाहायला मिळालं, परंतु या मॅचमध्ये अजय याच्या नावाची जादू मात्र चालताना पाहायला मिळाली. 26 धावा धावफलकावरती. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 23 धावांची बहारदार खेळी आणि 26 धावा संघाच्या नावावरती. फाईनमध्ये खेळून काढला. याही 4 धावा अजूनपर्यंत ऍड होताना मात्र पाहायला मिळतील आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. नेक्स्ट मॅच बोला. नेक्स्ट मॅच. चला भैरवनाथ स्पोर्ट्स माफी असावी. मुटकलवाडी आणि थावडे, मुटकलवाडी आणि थावडे या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी या. 2 धावा इथून आलेल्या आहेत. वाईड +1. त्याच्यानंतरही मात्र पाहायला गेलं तर दे धडक वे धडक हा षटकार आहे. कडक 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 आणि या षटकारानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. ते भल्ला मोठा स्कोर इथे मात्र बनवला गेले. 38 धावा 38 आपल्याला पाहायला मिळते. चला भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी टॉससाठी यायचं आहे कृपया. चला स्टेजवरती या. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. तर मी विनंती करेन इथे ज्यांनी मात्र अनेक तरुणांचं मात्र इथून करिअर घडवलेलं आहे आणि घडवत आहेत ते आदरणीय घणसोलीमध्ये योद्धा करिअर अकॅडमी आपण पाहत असतो ते अमोलजी दळवी सर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जाईल. आदरणीय अमोलजी दळवी सरांच्या शुभस्थिती मात्र नाणेफेक घेतली जाईल. मी विनंती करेन दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे टॉससाठी यायचं आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी चे कॅप्टन. पहा तुम्ही एवढे लांब का जातात आम्हाला कळत नाही. अगोदर वेळ नाही आहे. तुम्ही तिथून येताना 15 मिनिटं लागतात. तेव्हापर्यंत एक सामना होऊन जाते. सर धावत या दीपक लाड. दोन्ही कॅप्टनना विनंती करीत धावत पळत यायचा प्लीज. सामना लागणार आहे तरी सुद्धा लांब असतात. वेळ नाही ना मित्रांनो त्याच्यामुळे. नाहीतर काय एवढी मोठी स्पर्धा आहे. आपल्याला फायनल कमीत कमी 2 षटकांची होईल या दृष्टिकोनातून आपण धावपळ करत आहोत. त्याचबरोबर अभिजित स्पोर्टिंग फरले निनाईचे आदरणीय अमोलजी कांबळे कॅप्टन आमचे. त्याचबरोबर राजू घोलप, हरीशजी घोलप, योगीजी कांबळे, श्रीधर घोलप, विजयजी घोलप या सगळ्यांचं मोठं योगदान आपण पाहायला गेलं तर नाही त्यांचंही करूया मात्र श्री शंभू चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. अभिजित स्पोर्टिंग फरले निनाई टीमचं हे आयोजन आपण दमदार याच मैदानामध्ये पाहिलं होतं आपण आणि या सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर टॉस इथे मात्र घेतला जातो. योद्धा करिअर अकॅडमी घणसोलीचे सर्वे सर्वा आदरणीय अमोलजी दळवी सर यांच्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जातोय. अमोल दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. या आपल्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जाईल.
योद्धा करिअर अकॅडमीचे सर्व माननीय श्री अमोल दळवी सर घणसोली यांचे इथे शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. टॉस कोण जिंकले? टॉस प्रशांत पाटील सर. तावडे. चला तावडे टॉस इथे जिंकलाय आणि बॉल फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय. नेक्स्ट मॅच आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती मात्र तडाखा देण्याचा प्रयत्न. इथून तुम्हाला मोठी धावसंख्या जमवायची त्याच मुळे की काय इथून पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती मात्र आलाय षटकार आणि या षटकारानंतर भगवानने मात्र दाखवून दिले की यस यू कॅन डू इट. हे मात्र करू शकतो आम्ही. त्याचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळते. 6 धावेने मात्र सुरुवात. 39 धावांची गरज आहे विजयासाठी. एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल इथे. एकदा मात्र त्यांना पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 8 या धावसंख्येवरती मात्र आपल्याला धावसंख्या मात्र जाताना पाहायला मिळते इथे. आता इथून आणखी 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील. 2 सेमीफायनल आणि एक फायनल असं मात्र आपल्याला सामना रंगताना पाहायला मिळेल. परंतु इथून अगदी पाहायला गेलं तर उंच माझा झोका घेतला. डाऊन द फिल्डर मात्र बॉलपर्यंत येतील आणि पकडला गेलाय झेल फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट इथे मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळतील. भगवान बॅक टू द गाट. काढून देतील का? कारण आता 8 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. मोठा फटका खेळायचा आहे जरुरी ते, परंतु अगदी स्वतःच्या फलुद्रामध्ये मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न सुमित घराळे याने मात्र पकडला आणि फलंदाज बाद होतील. ओमकार जसे आले होते तसे मात्र मैदानाच्या बाहेर.
पहिलाच बॉल भन्नाट वेगाने इथे मात्र पाहायला गेलं तर आणि त्याच्यानंतर मात्र इथून 4 धावा येताना मात्र पाहायला मिळतील. तुम्हाला बनवायच्या आहेत एक मोठी धावा संख्या आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या बॉलवरती प्रहार करताना मात्र पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. आता विजयासाठी 5 बॉल 27 धावांची गरज. अजयला पाहते गोलंदाजी मार्कवरती चांगली फलंदाजी त्यांच्याकडनं झाली होती. हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. मिडॉनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपवरती पाहायला गेलं तर तोपर्यंत मात्र इथून एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 13 धावा. निलेशला पाहतो इथे आता 4 बॉल आणि 26 धावांची गरज. चार बॉल्स 20 समीकरण मात्र पाहायला मिळते. इथे थोडंसं अवघड असणार आहे. आता इथून ही मात्र धाव मात्र घेतली जाणार नाहीये आणि पाहायला गेलं तर फलंदाज रिटर्न जाताना पाहायला मिळतात. आता मात्र विजयासाठी 3 बॉल आणि 26 धावांची. फास्ट करत चला लगेच येते अजय. 2 बॉल 26 फाईनलमध्ये जरूर खेळल्या आहेत इथे आणि तोपर्यंत या 4 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. आता 1 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. चला प्रेक्षकांना विनंती करून बॉल द्या लगेच आणि इथून आता लकी ड्रॉ केले जातील. कॅप्टन 4 कॅप्टन मी चला विनंती करेन इथे की लगेच आपण इथे पाचारण करायचं असते. नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा कॅप्टन आपण आपले समर्थक इथे मात्र पाठवायचे आहे. त्याचबरोबर चिखलगाव महाबळेश्वर आणि चिखलगाव मंकाळेश्वर यांनाही विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. त्याचबरोबर पिंटू 11 करण जोशी याही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आणि शेवटच्या बॉलवरती आली विकेट.